क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मालेगाव तालुक्यातील 15 ते 20 गावांचा पाणी प्रश्न पेटला असून चनकापूर धरणातील डाव्या कालव्याच्या आवर्तनावर ही गावे अवलंबून आहेत। रब्बी हंगामासाठी त्यांना 2 आवर्तन सोडण्यात येतील असे देखील पाटबंधारे विभागामार्फत सांगण्यात आले। आता रब्बी हंगाम संपण्याच्या तोंडावर असून 1 महिना झाला तरी अद्याप अजून पहिलाच पाण्याचं आवर्तन न सोडल्याने या गावांचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे। आधीच संकटात असणाऱ्या शेतकऱ्याला चारा, जनावरांना पाणी, पिण्याचे पाणी आणि शेतीला पाणी मिळत नसल्याने हाताशी आलेले पीक सोडावे लागत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज पाटबंधारे उपविभाग कार्यालय मालेगाव येथे भेट देत निवेदन दिले आणि पाणी न सोडल्यास उद्या ठिय्या आंदोलनाचा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिला आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, मालेगाव। परवीन पवार, पिंपळगाव। आमची मागणी अशी की 1 महिना रोटेशन लेट झालं। आम्हाला मागच्या 14 जानेवारीलाच पाणी पाहिजे होतं, तरी यांना वारंवार कळून सुद्धा 1 महिना पाणी लेट झालं। शेतकऱ्यांच्या हिताचं हे रोटेशन थकबाक्या वगैरे सर्व नील केलेले आहे यांच्या डिपार्टमेंटच्या माणसाजवळ। वारंवार यांना कळून जर उद्या पाणी नाही सोडलं तर उद्या 2 नंतर तीव्र रूपात आंदोलन करण्यात येईल आणि याची जबाबदारी सर्व व्हेरिफिकेशन डिपार्टमेंटची असेल। कुठलाही कोणाच्या जीवाशी खेळ झाला तर हे जबाबदार राहतील। काय आपल्या पिकांची परिस्थिती काय? अद्यापर्यंत पाणी न मिळाल्यामुळे आमचे पीक आता सोडण्याची वेळ आलेली आहे। जर अजून 5-6 दिवस लेट झालं, जो येणार आहे, जो 4 एकरमध्ये 1 एकर येणार आहे, तो सुद्धा येणार नाही। आम्हाला त्याच्यावर रोटर फिरवावं लागेल किंवा मेंढी गुरांना द्यावा लागेल। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।